राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला, कारण महाराष्ट्र सदन घोटाळ्यात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। याआधी एसीबीकडून भुजबळांना क्लीन चिट देण्यात आली होती आणि त्यातच आता ईडीनेही आरोपांमधून मुक्तता केल्यानं भुजबळांना दिलासा मिळाला। तर भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दिलेल्या महाराष्ट्र सदन कामाच्या कंत्राटातून त्यांना मोठी रक्कम मिळाल्याचे आरोप ईडीने केला। ईडीने त्याबाबत भुजबळांसह पंकज आणि समीर भुजबळांसह 51 जणांवर गुन्हा दाखल केलेला होता। दरम्यान आता छगन भुजबळांसह समीर पंकज भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। हे सर्वजण जे आहे आनंदी आहेत, कारण का गेले 10 वर्षे जे आहे हे कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या केसेस चालू होत्या आणि त्यातली मूळ केस जी एसीबीची होती त्याच्यातून जे आहे 2021 साली जे आहे आम्हाला डिस्चार्ज करण्यात आलं होतं आणि त्याच धर्तीवर जे आहे नंतर सुप्रीम कोर्टातून पण वेगवेगळे निकाल आले की ह्या ईडीच्या केसेस कशा चालवायच्या, त्याच्यामध्ये शेड्यूल ऑफेन्स, प्रेडिकेट ऑफेन्स कसा असेल नसेल काय, तर त्या धर्तीवर जे आहे आम्ही पुन्हा जे आहे सेशन कोर्टामध्ये आमची बाजू मांडली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या आधाराने हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी अजून काही वेगळ्या केसेसमध्ये सुद्धा त्याच प्रकारे निकाल दिला होता आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आम्ही कोर्टात जे आमची बाजू मांडली आणि कोर्टाने जी आहे आमची बाजू ऐकून जे आहे योग्य असं सत्याच्या बाजूने जो आहे तो निकाल दिलेला आहे। भुजबळांच्या क्लीन चिटवरून विरोधकांनी भाजपसह तपास यंत्रणांवर हल्लाबोल केलाय। तर सत्ताधाऱ्यांनी मात्र तपासात काही मिळालं नसल्यानं त्यांची निर्दोष मुक्तता झाली असेल अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बोंबा मारल्या ती पहिली केस आहे। छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले, आमच्यासारखे लोकही राहिले, पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडीपासून EOWपर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला। याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे। जे जे भाजपसोबत आहेत त्या सर्वांना भविष्यात क्लीन चिटच मिळत जाणार, कारण भाजपची खूप पॉवरफुल मशीन आहे। ज्या मशीनमध्ये जे घुसतात ते स्वच्छ होऊन निघतात, हे आत्तापर्यंत प्रूव्ह झालेलं आहे आणि त्यामुळं यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही। जे 2.5 वर्ष त्यांचे जेलात गेले त्याची भरपाई कशी होणार, त्याची जबाबदारी कुणाची असणार, जे आरोप करून ज्यांना टाकलंय त्यांची काही नैतिक जबाबदारी आहे की नाही यावरही जनता विचार करेल। चौकशी झाली, मुक्तता झाली। मग त्यांना जी 2 वर्षाची कारावास झाला होता तो खोटा होता। मला वाटतं अशा अनेक केसेसमध्ये शिक्षा होतात, प्रथमदर्शनी काहीतरी समोर येतं आणि नंतर चौकशी आणि ती त्यात काही स्पष्टता येते। एकच केस नाही, आपण अनेक केस बसले म्हणजे अनेक गुन्ह्यात, मी सांगणार नाही कुठल्या काय कुठल्या कलम म्हणून, पण अनेक गुन्ह्यामध्ये असं होतं तर सगळ्यांना 100% लोक जे जेलमध्ये जातात त्यांना शिक्षा होते असं कुठे नाहीये मला असं वाटतं। आणि म्हणून काही चौकशी अंती शेवटी काही निष्पन्न झालं नसेल आणि त्यामुळे त्यांची सुटका झालेली आहे।